मला मानावे लागेल. माझा प्रश्न असा, ज्ञानदादाला जर माऊली मुक्ताई अभंगाद्वारा संतांची संज्ञा किंवा संत कोणाला म्हणावे असा जर उपदेश करत असतील तर माऊली मुक्ताईचा उपदेश ज्ञानदादाला ग्राह्य धरला जाईल का? त्याचं कारण असं आहे, उपदेश करत असताना प्रामुख्याने काही नियमांचा विचार करावा लागतो. काही नाही जे स्वाभाविक व्यवहारिक आहे. त्याचा पहिला नियम असा आहे, उपदेश जो करत आहे आणि उपदेश ज्याला करत आहे त्याच्यामध्ये वयाचा तुलनात्मक भेद असावा. ज्याला उपदेश करायचा आहे तो वयाने उपदेश करणाऱ्यापेक्षा, ज्याला दिला जातोय त्याच्यापेक्षा वयाने काकणभर का होईना श्रेष्ठ असावा, मोठा असावा. जर तो मोठा असेल तर त्याला उपदेश करण्याचा अधिकार आहे. नियम क्रमांक 1. नियम क्रमांक 2, कदाचित त्याची वयाची मर्यादा किंवा त्याची वयोमर्यादा उपदेश ज्याला दिला जातोय त्याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल, परंतु उपदेश करणाऱ्याची, उपदेश दिला जातो त्याच्यापेक्षा ज्ञानाची मर्यादा मोठी असावी. जर त्याची ज्ञानाची मर्यादा मोठी असेल तरी तो उपदेश करू शकतो. आता वास्तविक पाहता या दोन नियमांचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर मला प्रामाणिकपणे आपल्या मनात प्रश्न विचारा, महाराज या दोन्ही नियमांमध्ये माऊली मुक्ताई आणि ज्ञानदादा यांचे चिंतन बसतं का? थोडा विचार करा. बसतच नाही ना. वयाचा विचार जर केला तर ज्ञानदादापेक्षा माऊली मुक्ताई 4 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षाचा प्रत्येकामध्ये फरक आहे. पहिल्यांदा निवृत्तीनाथ महाराज, तदनंतर 2 वर्षांनी ज्ञानेश्वर माऊली, तदनंतर सोपान काका आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी माऊली आदिशक्ती मुक्ताई. मग वयाचा तुलनात्मक विचार जर केला तर वयाच्या अनुषंगाने माऊली मुक्ताई ज्ञानदादापेक्षा वयाने लहान असेल तर ती उपदेश करू शकत नाही. मग नियम क्रमांक 2 विचारात घेऊया. जर वयाने लहान असेल पण ज्ञान प्रगल्भ असेल तर उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता वास्तविक पाहता पहिल्या नियमाचा आजच्या कीर्तनात जरी विचार केला तरी दादा मी तुम्हाला उपदेश करावा एवढा मी वयाने मोठा नाही तुमच्यापेक्षा. महाराज आपण माझ्या समोर बसून कीर्तन ऐकावं एवढं तुमचं वय माझ्यापेक्षा लहान नाही. माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठी मंडळी आणि अधिकार संपन्न मंडळी कीर्तन ऐकायला बसलेली आहेत. माझा तो अधिकार नाही त्यांना उपदेश करायचा. इथे माझा पहिला नियम पण बाद होतोय. परंतु दुसऱ्या नियमाचा जर विचार केला तर मी असंही म्हणणार नाही की माझं ज्ञान तुमच्यापेक्षा जास्त आहे, असंही मी म्हणणार नाही. कदाचित त्यात अशी मंडळी आहे म्हणजे ज्यांनी अधिष्ठानावर आसन ग्रहण केलंय त्यांच्याबद्दल मी बोलतच नाही, पण श्रोत्यांमध्ये सुद्धा अशी काही मंडळी आहेत की ज्या मंडळींची ज्ञानाची मर्यादा कीर्तनकारापेक्षा श्रेष्ठ असते, पण तरी पण कीर्तनकार उपदेश करतो. या दोनही नियमांचा इथेही वाद होते. मग या नियमाचा विचार करत असताना मला उपदेश करण्याचा अधिकार आहे का? तर नाही. पण मला ज्ञानोबाऱ्यांचं पहिलं चिंतन सांगतो, मग मी उपदेश करण्याला अधिकारी कसा, त्याचा तिसरा नियम तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात. माझा चिंतनाचा मुद्दा असा आहे की माऊली मुक्ताई ज्ञानदादापेक्षा वयाने लहान आहे आणि ज्ञानाचा विचार केला तर लहानच आहे. महाराज लहानच आहे ना. ज्ञानोबाऱ्यांचं वय जर आपण लक्षात घेतलं तर चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी म्हणावं, हो काय म्हणावं, उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानोबरांच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत वर्णन या संतांनी केलं असं समजू नका, सकल संतांनी केलं. ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा
ज्ञानियांचा शिरोमणी तू बदल करूच नको जात. जे होतं ते फार चांगलं होतं. तू का हात लावतो? इतकं सुंदर तू लावलं होतंस, तू विनाकारण हात लावतोय. काहीच काम नाही ना त्याला. छान लावलं होतं अगोदर. कर बरं तसं. आता होणारच नाही, नको प्रयत्न करू. किती सुंदर लावलं असं. नाही पण छान लावलं होतंच ना अगोदर. मी डीजेची गाणी बोलू काही? तू म्हणत असेल तर ती चिंतकाचा चिंता मनी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा. ज्ञानी यांचा शिरोमणी असं ज्ञानोबरायांना नाथ बाबा सांगतो. नाथांचं भागवत वाचा किंवा ज्ञानेश्वरीच्या समारोपाच्या वाचा. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथारिया. ज्ञानोबरायांचं नाव घेतल्यानंतर नाही, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर पण अज्ञानाला ज्ञान प्राप्त होतं. इतकी ताकद ज्ञानेश्वरीत आहे. जर जी ताकद ज्ञानेश्वरीत असेल, माझ्या ज्ञानोबरायांची ताकद काय असेल? कितीतरी असंख्य प्रमाण आहे. कितीतरी प्रमाण आहे. प्रत्येक संतांनी विश्वमौली ज्ञानोबरायांचं यथार्थ वर्णन, त्यांच्या ज्ञानाचं वर्णन केलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा सर्वसामान्य ज्ञान नाही. ज्ञानाचा अथांग सागर आहे, ज्याची नजर पोचणार नाही, ज्याला ओंजळीत साठवता येणार नाही. इतकं अथांग ज्ञान म्हणजे माझं ज्ञानोबा आहे. महाराज सकल संतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानाचं वर्णन करावं यात नवल काय? समकालीन संतांनी ज्ञानोबरांच्या ज्ञानाचं यथार्थ वर्णन केलं. पण विश्वाचा मालक जगत्यंत परमात्मा ज्ञानोबरांच्या ज्ञानाचं वर्णन करतात. प्रसंग असा आहे, विश्वमौली ज्ञानोबा संजीवन समाधी घ्यायचं म्हणतात. समाधी घ्यायला परवानगी नव्हती निवृत्तीनाथांची. कारण आम्ही असताना तुम्ही आमच्या अगोदर जाणं हे काही शोभा देत नाही ज्ञान. पण ज्ञानदादांनी परवानगी घेतली. दादा अवतार कार्याचं प्रयोजन संपलं असेल तर राहून तरी काय करायचं? जाण देणे तवची जियावी. जाणत्या माणसाने तोपर्यंत जगावं. कार्य संपलं की निघून जावं. महाराज आपल्या जाण्याची कोणीतरी वाट पाहावी इतकं जगूच नाही. बाई म्हणे खरं मरता तरी बरं, जगायचंच नाही. त्याच्या अगोदर कुठेतरी निघून जायचं. वास्तविक पाहता वयाच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर निघूनच जायचंय. पण गंमत अशी होती की वयाचा टप्पा निघायची वेळ येते हा अडकला जातो. ब्रह्मचारी धर्म भूकाव्य अक्षरे 25 वर्ष, गृहस्थी विचार षटकर्मी 50 वर्ष, वानप्रस्थ तरी संयोगी वियोगी 75 वर्ष, आणि संन्याशी तो त्याग संकल्पाचा. बघा तुम्ही, वयाच्या 50 वर्षानंतर त्यांनी वनाकडे वाटचाल करावी, म्हणजे असून नसल्यासारखं जगावं. आणि एकदा 60, 70, 75 आली का सोडूनच द्यावं. 60, 70 वयाची माणसंच वही लावायला जातात. बघा तुम्ही, बांधाच्या कडेला जी वही लावायला जातात तीच माणसं जातात. एखादा शेजारी आला त्याच्याशीच भांडण होतं. 75 वर्षामध्ये जर आपण हातभर आणि बितभर जागेसाठी भांडण करत असू तर गावातली माणसं नाही म्हणतात की म्हातारा मरण तर बरं आहे. एवढं जीवन जगू नये. आपण गेल्यानंतर अखेर गावाला नाही, येणाऱ्या प्रत्येक लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा व्हाव्यात असं जीवन जगावं. विश्वमौली ज्ञानोबरांनी संजीवन समाधी घेण्याचं ठरवलं. आणि समाधी घेत असताना महाराज भगवान परमात्मा आणि माझे निवृत्तीनाथ ज्ञानोबरांनी घेऊन चालले होते. देव निवृत्ती धरी रे दोन्ही
नदीशी आमाशा घातले महाराज ज्ञानोबराया ज्या वेळेला समाधी घेत होते त्यावेळेला अखिल विश्व रडत होते. निवृत्तीनाथ रडत होते यात नवल काय, सोपान काका रडत होते यात नवल काय, मुक्ताबाई रडत होत्या यात नवल काय, ज्यांचं कीर्तन चालू होतं ते केंदूरचे कानोबा पाठक रडत होते, ज्यांचा सहवास वारीच्या निमित्ताने लाभला होता ते नामदेव महाराज रडत होते, ज्यांनी अखिल जीवन प्रणालीमध्ये ज्यांनी त्रास दिला ते विसोबा रडत होते, सगळेच रडत होते. बोलू का? त्या इंद्राणीच्या मध्ये इंद्राणी मातेच्या पात्रात ज्ञानोबांनी स्नान केलं, ती पण रडत होती. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानुमाळ, गई मरले इंद्रायणी मातेचं पाणी थांबलं. इंद्रायणी माता स्थिर झाली. पाहुणी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायणीचा गळा. ती इंद्रायणी माता शांत झाली. उद्यापासून माझा ज्ञानराजा माझ्या पात्रामध्ये स्नान करता येणार नाही. उद्यापासून मला नारीश्वर महाराजांचं दर्शन होणार नाही. सगळेच रडत होते. रुक्मिणी मातेने सगळ्या कसं निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं अरे सगळेच रडतात यात नवल काय, माझा नवरा सुद्धा रडतोय. म्हणजे अखिल विश्वाचा बाप पंढरीश परमात्मा तो परमात्मा सुद्धा रडत होते. समाधी सोहळ्याचा प्रसंग झाला आणि रुक्मिणी मातेने पांडुरंगाला विचारलं स्वामी सगळेच रडत होते. हो रुक्मिणी तुम्ही पण रडत होता? म्हणे हो. का? अगं ज्ञानाचा वियोग सहन होत नाही. याच्या आधी कोणाचा वियोग झाला नाही का तुम्हाला? झाला की याच्या अगोदर अनेक वेळा वियोग घडला, पण माझ्या ज्ञानाचा वियोग रुक्मिणी असह्य झाला. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, जे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. का वियोग सहन होत नाही भगवान परमात्मा? त्या भगवान परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी योगी अनेक पाहिले, ज्ञानी अनेक पाहिले, जपी जपी अनेक पाहिले, माझ्या ज्ञानासारखा योगी होणार नाही, माझ्या ज्ञानासारखा जपी होणार नाही आणि माझ्या ज्ञानासारखा ज्ञानी होणार नाही. हा एकच योगी देखिला नाही. एकच योगी, हो एकच योगी देखिला नाही. कसा? जे ज्ञान संजीवनी जाणत आहे. माझ्या चिंतनाचं मुद्दा नीट आहे. भगवान परमात्मा सांगतात ज्ञानोबरायांचं ज्ञान म्हणजे सर्वसामान्य नाही. यच्च यावत जीवा करता अज्ञानाकरता ज्ञान प्रदान करणारं, मुळ्याकरता ज्ञान, मूर्खाकरता ज्ञान प्रदान करणार नाही. ते अज्ञानाकरता ज्ञान संजीवनी आहे असं भगवान परमात्म्याचं विधान आहे. चिंतनाचा मुद्दा इतकाच आहे. ज्ञानदादाचं ज्ञान जर इतकं व्यापक असेल तर माऊली मुक्ताई अशा ज्ञानदादाला उपदेश करते कितपत योग्य आहे. म्हणजे उपदेशाचा मुद्दा आहे. एवढं ज्ञान जर त्याचं असेल तर माऊली मुक्ताई, अरे माऊली मुक्ताई सुद्धा काही सर्वसामान्य होती का? आदिशक्ती कला होती. 1400 वर्षे तपश्चर्या केलेला चांगदेव तिचा शिष्य ठरला. तिचं ज्ञान काही सर्वसामान्य होतं का? चांगदेवाला सुद्धा 1400 वर्षे तपश्चर्या करून कोरा म्हणण्याचा अधिकार तिचा होता. ती मुक्ताई होती. संत संमेलनामध्ये देवाचा अखंड सहवास सुद्धा नामदेव महाराजांना होता. त्या नामदेव महाराजांना सुद्धा कच्च बोलण्याची ताकद तिच्यात होती. तुम्ही बोलून बघा, तुम्ही बोलून बघा. एखाद्या माणसाला कच्च एकतर कीर्तन झालं तुमची गाडी तरी अडवली जाईल नाही तर पुढच्या सप्त्याची तारीख तरी रद्द होईल. कीर्तन करणं त्या गोष्टी फार जपाव्या लागतात आणि कीर्तन करणे जपावं. ज्याला तारखा पाहिजे त्याने जपल्याच पाहिजे. पण ज्याला समाजाचं
ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे आमागरी दंड शब्दांची चरते. काय कोणाला वाईट वाटत काय फरक पडणार आहे. समाज कल्याणाकरता जर संत महात्म्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं असेल, जीवन समर्पित केलं असेल, तर कीर्तनकारांनी तेवढं भान ठेवावं. महाराज मी तर अनेक वेळा कीर्तनामध्ये बोलतो, हरिपाठ करणाऱ्यांनी हरिपाठ जपूनच करा, जपूनच. एवढं तर भान ठेवाच बाबा की हरिपाठ ज्यांनी लिहिला, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी त्याकरता देहांत प्रायश्चित्त घेतलंय. एवढं फक्त लक्षात ठेवा. मग प्रायश्चित्त चाली लावा. कुणाच्या पण लावा, शांताबाईच्या लावा, शांतारामच्या लावा, अजून कुणाच्या लावा. फक्त तेवढं भान ठेवा त्याचं की आपण जे गातोय त्याने ज्ञानोबाराया आनंदी होत असतील का. आणि जर ज्ञानोबाराया आनंदी होत असतील तर ते तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि जर ज्ञानोबाराया आनंदी होत नसतील तर ते तुम्हाला आशीर्वाद देतील का तुम्हाला लवकर उचलतील. थोडा विचार करूया. चाली कुठल्या लावाव्या हे चालीच्याच बोला जमल. जो पक्का चालीचा आहे तो आम्हाला चाली शिकवतो. म्हणजे संप्रदाय कीर्तन महाराज नाही पडत लोकांना. तो कोणतं त्याचं कीर्तन डोक्यावरून गेलं तर जाईल ना. तर काय तुला सगळं विनोद गोष्टी ऐकायच्या सवय झाल्या. विनोदाचार्य, इतिहासाचार्य हे सगळे आचार्य कुठल्या कंपनीतून निर्माण झाले ते कंपनी पहिले शोधून काढली पाहिजे. हो, हे शोधले पाहिजे. आणि याच्यात किरण महाराज माझी खरंच विनंती होती, तुमच्याकडे असेल अधिकार तर वापरात. आपल्याकडे संत संमेलन भरवली पाहिजे आणि आपल्या परीक्षा झाल्या पाहिजे. मी या मताचा आहे. मी नवीन कीर्तन नाही, मी पण नवीनच आहे. मी मरेपर्यंत नवीन राहायची तयारीत आहे. मला जुनं व्हायचंच नाही अजून. सुधीर महाराजांनी कुठं संगीत विशारद शोधून काढला त्यांनाच माहिती आहे. मला अजूनपर्यंत असं वाटलं नाही की संगीत विशारद, रायगड भूषण, MA BEd या पदव्या लावाव्या. नाही महाराज. ज्या ज्ञानोबारांची MA ला ज्ञानेश्वरीची प्रवीण महाराज MAच्या सेकंड इयरला मी ज्यावेळी ते संत साहित्य घेतलं होतं, एका ओळीचा अर्थ लागत नव्हतं. मामासाहेब दांडेकरांचं चरित्र वाचलं. मामासाहेब दांडेकरांकडे ज्यावेळी लोक ती मुलं त्या SP कॉलेजची मुलं ऑटोग्राफ मागायला जायची, ऑटोग्राफ, तर ते सही नव्हते देत, ते ओवी निवडी द्यायची त्यांना. कोणती 23 शताब्द्याचे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर जाऊ अथवा राहो. मामासाहेब दांडेकर ओवी लिहून द्यायची आणि त्याला सांगायची एवढ्या ओवीचा अभ्यास करणं मग माझी सही घ्यायला. ओवीचा अभ्यास जर तू चांगला केला तर आज तू माझी सही घेते, उद्या लोक तुझी सही घेतील. हो, एका ओवीतून हे प्राप्त होत आहे. हे आचार्य आणले कुठून. काही काही मंडळी महाराज आपल्या ज्ञानेश्वरी पाठ केली, हे लाईव्ह आणि असलं तरी काय जाऊ दे ना. ज्ञानेश्वरी पाठ केली. हो, पण त्याने जर ज्ञानेश्वरी, आता किती मोठी गोष्ट आहे ज्ञानेश्वरी पाठ करणं. सोपी गोष्ट आहे, एवढी सोपी, किती महनीय गोष्ट आहे. पण ज्ञानेश्वरी पाठ करणं जितकी महत्वाची त्यापेक्षा तो बसला पाहिजे कीर्तनात. नाही तो कीर्तन करायला बोलू देत नाही, सगळ्या वेळा खालूनच बोलतो. तो खालूनच बोलायला सांगतो. एवढी कशी ज्ञानेश्वरी पाठ काही कामाची नाही महाराज. कीर्तनकार कसाही असो, कीर्तनकार कसाही नाही म्हणालो मी, कसाही असो, कसाही कीर्तन करायला बसून हे ठीक आहे, हरकत नाही. एखादी गोष्ट नाही पटली ना त्याला जरूर समजून सांगितलं पाहिजे. तो कीर्तनकार इथं आला का, तो प्रवीण महाराज परत तालुक्यातून आला ते नाही बघितलं, तो नारदाच्या गाजून बाहेर आधीचा अपमान होणार एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. पण त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली, तो गप्पने बसा ना. हो, तो अख्खी ज्ञानेश्वरी बोलण्याच्या तयारीत असतो. ती मंडळी प्रवचनाला नाही बसेल तर बरीच बा, नाही बसावं त्यांनी, ती शांत नाही बसत. आता ज्ञानेश्वरी मुखोद्गत करणारी आळंदी क्षेत्रामध्ये कमी मंडळी आहेत का, ज्यांची पंचदशी पंचकरण विचारसागर बाबा प्रभाकर, अरे असे पाठ केलेत महाराजांनी, अशा प्रक्रिया सोडवल्या. काय त्यांनी अभ्यास केला ती नाही चालत आपल्याला, ती डोक्यावरून जातात. म्हणजे कीर्तनाचा तमाशा करावा ती मंडळी आपण खांद्यावर घेऊन बसतो. माझ्या ज्ञानोबारांचं ज्ञान जेवढं व्यापक होतं तेवढंच माझ्या मुक्ताईचं पण होतं. कारण नामदेव महाराजांना अखंड देवाचा सहवास ज्यांना होता त्यांना सुद्धा माऊली मुक्ती म्हणते. काका एवढंच कच्च दिसतंय बघा, काय अधिकार असेल दुसऱ्याला कच्च बोलायचे, दुसऱ्याला नाही, आयऱ्या गैऱ्याला नाही ना.
पंढरी रायाचा तो प्रेम भंडारी असं ज्याला संबोधलं जातं त्या नामदेव महाराजांना कसं ठरवतं? महाराज माऊली मुक्ताईचं ज्ञान सुद्धा कमी नव्हतं. मग महाराज उपदेश करत असताना हा उपदेश माऊली मुक्ताईनं ज्ञान दादाला केला. जर वय तिचं बसत नाही, ज्ञान तिचं कमी आहे, मग उपदेश कोणत्या अनुषंगाने केला? नियम क्रमांक 3 अर्थात ज्या वेळेला या दोन्ही नियमामध्ये उपदेश केला जात नाही त्यावेळेला प्रसंगोत्पात उपदेश केला जातो. प्रसंगोत्पात म्हणजे काय? एखादा प्रसंग घडला असेल तसा तर उपदेश करण्याचा अधिकार आहे. पटूमध्ये आता मी कीर्तन करण्याला सुरुवातीलाच बोललो, मी काय कीर्तनकार म्हणून उभा केलाय? मी तुम्हाला ज्ञान सांगू एवढा मी मोठा अजिबात नाही, ना वयाने मोठा आहे ना ज्ञानाने मोठा आहे. सर्वसामान्य साधक आहे महाराज. पण या साधकाचा अधिकार संत वाङ्मयाच्या माध्यमातून तुम्ही लोकांनी निर्माण करून दिला, म्हणून मी या व्यासपीठावर उभा आहे. आणि या व्यासपीठाच्या अनुषंगाने हा प्रसंग निर्माण झाला की मला आता काहीतरी सांगावं लागतं. गावबा तसा भागवत सांगू शकत नव्हता, नाथ महाराज बोलले म्हणून. तसं मी तुमच्या पुढे कीर्तन करावं एवढा माझा अधिकार नाही. आदरणीय महाराजांनी सुधीर महाराजांना सांगितलं प्रवीण महाराजांना बोलवा, त्यांनी बोलवलं म्हणून मी इथपर्यंत आलो. आता तुम्ही सांगितलं म्हणून मी बोलतोय, एवढाच प्रसंग. ना माझ्याकडे ज्ञान आहे ना माझा तेवढा वयाचा अधिकार आहे. म्हणजे प्रसंग होतो. आता उदाहरण सांगितलं, समजा एखाद्या माणसाला एखादं व्यसन असेल, माणसाला व्यसन जरूर असावं, माणसाला व्यसन जरूर असावं, पण ते याचं नसावं, ते याचं नसावं, ते याचं पण नसावं. मग व्यसन कुठलं असावं? व्यसन कुठलं असावं? त्याला भजनाचं व्यसन असावं, त्याला कीर्तनाचं व्यसन असावं. पूर्वीची माणसं कीर्तनाची नादिष्ट मंडळी होती. आता कीर्तनासाठी भजनासाठी प्रवचनासाठी आमंत्रण यावं लागतं. पूर्वी टाळांचा आवाज घेतला का पाऊले चालत नाही, पाऊलं त्या दिशेने चालत जायची महाराज आणि लोक तिथं भजनाला पोहोचायचे. त्याला नादिष्ट मंडळी म्हणतात. हो, त्याला व्यसन असावं, ते भजनाचं असावं. महाराज एका माणसाला व्यसन आहे ते सिगारेटचं आहे. आणि सिगारेटाचं व्यसन असलेल्या त्या माणसाने आपल्या नातवाला काम सांगितलं. बाबा 7वी 8वीचा तो नातू होता, कॉन्व्हेंट स्कूल मधला होता. त्याला काम सांगितलं, जा बाबा तेवढ्या दुकानात जा आणि मला सिगारेटचं पाकिट आणून दे. बाबा सिगारेटच्या पाकिटाचं काहीतरी नाव असेल ना, त्याने तू काय काळजी करू नको, ते दुकानदाराला माझा ब्रँड माहिती आहे, किती ब्रँडचा आहे बघा तो, माझा ब्रँड त्याला माहिती, फक्त सांग आमच्या बाबाने मागितला की दुकानदार काढून मागितलं. त्यालाही वाटलं काय बाबाची ओट आहे दुकानदाराकडे, काय याची ओट असेल. असते महाराज काही काही माणसांची ओट, कुठं कुठं असते ते आता विचारू नका, टाइम संपत चाललाय. पण महाराज त्याने पाठवलं त्या नातवाला, त्या नाताने सांगितलं बाबांनी आमच्या सिगारेटचं पाकिट मागितलं, त्याने काढून दिलं, पैसे दिले, नातू घेऊन आला. येता येता दुकानापासून घराचं अंतर होतं, त्याने सिगारेटचं पाकिट पाहिलं, हातात घेतलं आणि का कोण नाही, चिकित्सक होता, जिज्ञास होता, त्याने ते जाणलं आणि तो शोध घेऊ लागला. एक सिगारेटचं पाकिट बाबा रोज ओढतात आणि रोज संपवतात. शरीराला अन्नाची गरज आहे. अन्न वस्त्र निवारा शासनाने सांगितलं ना, अन्न वस्त्र निवारा काळाची गरज आहे. कोणी सांगितलं? शासनाने सांगितलं की नाही? सांगितलं ना. अजून शासनाचं ऐकाय. तुकोबारांनी तेव्हा सांगितलं ते ना काय, तुकोबारांनी तेव्हा सांगितलंय. आपण शासनाचं आणि हम दो हमारे दो तुम्ही आता ऐकलंय शासनाचं, पण तेव्हा म्हणाले पुरे एकची पुत्र माये पोटी, हे तेव्हा सांगितलं. पैसे कमवा पैसे कमवा, आता सांगायला लागली हे शासन आम्हाला आता सांगते. तुकोबारांनी तेव्हा सांगितलं जोडून या धर्म, आता काय सांगितलं? मग तुकोबारांनी सांगितलं ते उलट आहे आणि शासन सांगतंय ते उलट आहे. तुकोबारे म्हणले उत्तम व्यवहारे पैसा कमवा, तुम्ही उत्तम व्यवहारे नाही कमवत, उत्तमच पैसे कमवतो पण चुकीच्या व्यवहाराने पैसे. हे सगळं संतांनी सांगितलंय. अन्न वस्त्र निवारा काळाच्या मूलभूत गरजा, मानवी ह्याच्या मूलभूत गरजा आहे. हे आता नाही सांगितलं शास्त्र, तुकोबाने तेव्हा सांगितलंय. निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा, तेव्हा सांगितलंय. निर्वाहापुरतं अन्न, लज्जा रक्षण करण्याकरता वस्त्र, झोपण्याकरता आरामाकरता घर असावे, तेव्हा सांगितलं असं. त्यांनी विचार केला अन्न आपण खातोय, भाकरी खातोय कारण शरीराला गरज आहे, पण याची काय गरज असेल बुवा, का म्हणून ओढत असतील. तो शोधायला लागला काय कंटेंट असेल त्याच्यामध्ये, कशापासून निर्माण झालं असेल. हे सगळं शोधता शोधता त्या एका कोपऱ्यावर रेड फुली केलेलं
एक वाक्य त्याला पाहायला मिळालं. त्यांनी ते वाक्य वाचलं, सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, असं त्यांनी वाक्य वाचलं आणि त्या वाक्याचा तो त्याच्या बुद्धीने अर्थ लावू लागला. सिगारेट जे माझ्या हातात ते, स्मोकिंग ओढणे, सिगारेट स्मोकिंग इंजुरियस म्हणजे अपायकारक, बाधा निर्माण करणारी किंवा बाधक, टू हेल्थ आपल्या शरीराकरता आपल्या देहाकरता हे अपायकारक. त्यांनी त्याच्या बुद्धीने अर्थ लावला आणि बुद्धीने अर्थ लावून ते पाकिट घेऊन तो घरी आला आणि पाकिट आजोबांच्या हातात देता देता म्हणाला, आजोबा मला खरं सांगा तुम्हाला याच्यापासून काय मिळालं? त्यांनी मला तरी काय माहिती, मी आपला ओढतोय फुकून घालवतोय असं आजोबांनी उत्तर दिलं. पण तो मुलगा हुशार होता. त्याने सांगितलं, आजोबा तुम्हाला माहितीये का, तुम्हाला कसं कळत नाही, किती वर्ष झाली तुम्ही सिगारेट ओढताय, सगळे पैसे तुम्ही फुंकून घालवले, नुसते फुंकून वाया नाही गेले, तुम्ही अपाय तुमच्या शरीराला स्वीकारला. बाबा याने रोग निर्माण होतो, तुमचं फुफ्फुस रिकामी होईल, तुम्हाला क्षयरोग होईल, तुम्ही हे ओढू नका. आता त्याचं सांगणं चूक आहे का? बरोबर आहे ना? तरी पण आजोबा गप नाही बसला. आजोबा त्या पोराला सांगू लागला, तू मोठा 2 पुस्तकं वाचून मला ज्ञान शिकवायला आलाय, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त काढले. कशा करता? त्या गारच खाल्ल्या असतील 4 पावसाळ्यात. आजोबाला नातवानी केलेला उपदेश ना ज्ञानाने तो मोठा आहे ना तो वयाने मोठा आहे, पण प्रसंगापुरता जर ज्ञान आजोबापेक्षा मुलाचं सक्षम असेल तर आजोबांनी त्याचं ऐकावंच, हा सिद्धांत आहे. आता ऐका महाराज, माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला स्नानाकरता इंद्रायणीच्या मातेच्या तीरावर चालले होते, इंद्रायणी मातेच्या तीरावर, त्यावेळेला जात असताना त्या घाटावर जाता जाता विसोबा खेचर विसोबासाठी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर स्नान करून बाहेर पडत होते. बाहेर पडता पडता त्यांनी पाहिलं आणि ज्ञानोबारायांना पाहिल्यानंतर त्यांच्या मुखातून अमंगलवाणी बाहेर पडू लागली. अरे संन्यासाची काळजी तुम्ही, अमंगल तुमचं तोंड आणि अपवित्र असणारे तुम्ही हे अपवित्र शरीर आमच्या समोर आणता आणि आमचं देखील स्नान, आमचा देखील दिवस अमंगल अपवित्र करता. हे एका दिवसापुरतं नव्हतं महाराज, रोज मधुकरी मागायला गेला तरी छळ, लोकांजवळ गेलो तरी छळ, तत्वज्ञान सांगायला गेलो तरी त्रास, प्रत्येक गोष्टी त्याच ऐकता ऐकता ज्ञानोबारांनी त्या वाक्याचा अंतःकरणाला द्वेष निर्माण झाला आणि मनात विचारायला, अरे आपलं तोंड यांनी पाहिलं तर यांना अमंगल घडत असेल, अपवित्रपणा येत असेल, तर आजपासून आपलं तोंड यांना दाखवण्यापेक्षा आजपासून यांचं तोंडच आपण पाहायचं नाही. ताड 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 घरी आले. घरी आल्यानंतर रागारागात ज्ञानदादा आले आणि पर्णपट्टीचा दरवाजा काठी लावून घेतली. सोपान काकांनी पाहिलं ज्ञानदादा काहीतरी आलाय, पण आलेला ज्ञानदादा हसतमुख नाही, तो रागा होता, तो क्रोधायमान झाला होता. धावत पळत तिथपर्यंत आले आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण काठी काही उघडे नाही, दरवाजा काही उघडला जाईना. शेवटी हात मारू लागला, दादा ज्ञानदादा उघडणारे दरवाजा, काय झालं, काय एवढा चिडलाय, उघडणारे दरवाजा. एकही शब्द ज्ञानदादा बोलत नाही. सोपान काका का ओरडतोय, सोपान दादा का ओरडते म्हणून माऊली मुक्ताई तिथे आली. आल्यानंतर मुक्ताईला पाहिलं आणि सोपान दादा रडू लागले. रडतं रडतं, बघ ना ग मुक्ते, अगं ज्ञानदादा किती रागात आलाय, काय झाला काही सांगायला तर मी बोलवते, हात मारते, साथ देईना, काहीच सांगतात ते. बोल ना ग मुक्ती, दादाला सांग ना ग दरवाजा उघडायला. माझ्या मुक्तीने हात मारली. दादा ज्ञानदादा काय झालं बाबा, किती रागावला, काय रागावलं, काय झालं असं, काही शब्द बोलायला. शेवटी बोलता बोलता माऊली मुक्ताई बोलली, दादा अरे ज्या वेळेला आई बाप निघून गेले, आई आणि बाबा निघून गेले दादा, तेव्हा तूच आमची माऊली झालास ना, तूच आमच्याकरता पांघरून झाला, तूच आमच्याकरता अंतरून झाला, तूच आमच्याकरता मायेची सावली झालास ज्ञानदादा, तूच आमची माय झालास. मधुकरी मागण्याकरता तू जावं, आम्हाला मधुकरी खाऊ घालावी ज्ञानदादा, आमचं संगोपन करणारा आमचा पालनहार तूच झालास. आणि आज जर पालनहारच आमच्यापासून रुसला तर आम्ही जगायचं तरी कसं काय. बोल ना काय झालं, बोल ना, बाहेर येणार, सांग तरी काय झालं. आणि ज्या वेळेला मुक्ताईची हृदयस्पर्शी बोल ऐकले त्यावेळी ज्ञानदादा बोलू लागले, मुक्ते कशा करता बाहेर येऊ, कशा करता बाहेर यायचं, अरे पण सांगशील की नाही काय झालं. मुक्ते स्नानाकरता गेलो होतो, विसोबा काका भेटले तिथे. बरं मग पुढे विसोबा काका भेटल्यानंतर त्या विसोबा काकांनी मला पाहिलं आणि मुक्ते अगं अमंगल बोलायला लागले ग, नेहमीच बोलतात काही वाटत नाही, पण आज पण तेच बोलायला लागले. अपवित्र आहात तुम्ही, अमंगल आहात तुम्ही, संन्यासाची काळजी, आणि तुमचं तोंड पाहिलं की आमचा दिवस अमंगल जातो. मुक्ते आपला चेहरा पाहून जर त्यांना अपवित्रपणा येत असेल तर आपल्या चेहऱ्याने त्याला अपवित्रपणा का आणायचा. मुक्ते ही दरवाजा उघडणार नाही. आणि मग माऊली मुक्ताईच्या लक्षात आलं की ज्ञानदादा विसोबा काका बोलल्यामुळे रागावले.
आणि तो राग शांत करण्याकरता माऊली मुक्ताईच्या मुखातून प्रासादिक वाणी प्रसवली. त्या प्रसवलेल्या प्रासादिक वाणीचं प्रकरण आहे ताटीची अभंग. आणि त्या ताटीच्या अभंगाद्वारा माऊली मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करते. दादा असे असतात योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन Dog